हॅलो गाईज, आज मी परत आलो आहे रेव अँड राईड शॉपमध्ये आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. आज आपण आपल्या KTM 390 ॲडव्हेंचरवरती सॅश मोटरसायकल कार प्ले सिस्टीम इन्स्टॉल करणार आहोत. मी पर्सनली खूप लाँग राईड्स करतो आणि बऱ्याच वेळा असं झालं आहे की फोन माउंटवरती ठेवलं की टेन्शन असतं की पाऊस पडेल का किंवा फोन खाली पडेल का, व्हायब्रेशन्समुळे कॅमेरा खराब होईल का, बॅटरी टिकेल का आणि कंटिन्युअसली डिस्ट्रॅक्शन राहतं. ऑनेस्टली स्पीकिंग लाँग राईड्समध्ये नॅव्हिगेशनसाठी फोन हँडलबारवर माउंट करणं खूपच कॉमन आहे, पण त्यात खूप प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की लेट्स गो विथ अ कार प्ले. या डिव्हाइसमध्ये 5 इंचचा ब्राईट टचस्क्रीन डिस्प्ले आहे. ॲपलचा कारप्ले अँड अँड्रॉइडचा ऑटो सपोर्टसुद्धा आहे. त्याच्यानंतर याच्यासोबत TPMSसुद्धा येतं, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, जे की तुम्ही पुढच्या आणि मागच्या टायरला लावू शकता आणि हवा आपण नेहमी डिस्प्लेवरती चेक करू शकतो. याच्यामध्ये नॅव्हिगेशन, कॉल, त्याच्यानंतर म्युझिक सगळं डिरेक्टली बाईकवरती यूज करता येतं. आणि बेस्ट पार्ट म्हणजे याच्यामध्ये क्विक रिलीज माउंट येतं. सो बाईक पार्क केली की डिव्हाइस इझिली काढून बॅगमध्ये परत ठेवू शकता येतं. आपण साईड पॅनल्स आणि सीट रिमूव्ह केलं आहे, सो आपल्याला बॅटरी आणि फ्यूजला ॲक्सेस मिळेल. आणि इकडे समोर बघा, हँडल बारचं मिडल सेक्शन आपण कारप्ले स्क्रीनचं जे माउंट आहे ते इथे करणार आहोत, कारण हे पोझिशन रायडिंगसाठी परफेक्ट आहे. आता वायर हँडल बारच्या खाली स्क्रीन माउंटिंग पॉईंटपर्यंत आली आहे, जिथे आपण डिव्हाइस कनेक्ट करणार आहोत. हे कनेक्शन कारप्ले युनिटला पॉवर सप्लाय देण्यासाठी आहे. यामध्ये हँडलबार मुवमेंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे, सो वायर जी आहे ती टाईट नको होण्यासाठी आणि मुवमेंटसुद्धा इझी व्हायला पाहिजे. सो आता मेजर वायरिंग ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहे. अक्षय सगळे कनेक्शन्स प्रॉपरली सिक्युअर करतो आहे, सो राईड करताना काही पण लूज होणार नाही. बॅटरीपासून जी वायर आली होती ती फ्रेमच्या आतमधून आपण राऊट केलेली आहे आणि झिप टाईजने त्याला प्रॉपरली आपण फिक्स पण केलेलं आहे. सो व्हायब्रेशन जरी झाले तरीसुद्धा काही वायर्स मूव्ह नाही होणार. हा जो माउंट आहे याच्यावरती आपला कारप्ले स्क्रीन अटॅच होणार आहे आणि हा माउंट आपण हँडलबारच्या मिडल सेक्शनमध्ये फिक्स करतो आहे, कारण ही पोझिशन रायडिंगसाठी सगळ्यात कम्फर्टेबल आणि विजिबल आहे. माउंट इन्स्टॉल करताना एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे की सॉलिड आणि व्हायब्रेशन फ्री पाहिजे, कारण बाईक राईड करताना बम्प्स आणि व्हायब्रेशन्स येतात. म्हणून हा ब्रॅकेट प्रॉपरली टायटन करत आहोत, सो स्क्रीन स्टेबल राहील. आता या माउंटमध्ये क्विक रिलीज मेकॅनिझम आहे, म्हणजे स्क्रीन पण इझिली अटॅच आणि डिटॅच करू शकतो. सो द मोस्ट एक्साइटिंग पार्ट, आता आपण इग्निशन ऑन करूया आणि बघूया स्क्रीन ऑन होते का. येस, स्क्रीन ऑन झालेली आहे ऑटोमॅटिकली. सो याचा अर्थ असा की सिस्टीम डिरेक्टली बॅटरीसोबत कनेक्टेड आहे, सेपरेट पॉवर सप्लायची गरज नाही आहे. हे त्याचं बेसिक सेटअप आहे. अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेसुद्धा आहे. होम स्क्रीन, सेटिंग्स, ब्राईटनेस वगैरे आपण चेंज करू शकतो आणि हां, TPMS सिस्टीमसुद्धा आहे. तर मी ऑफ केलं तर हे ऑफ होतं आहे. आपण TPMSसुद्धा इन्स्टॉल केलं आहे. हे जे स्मॉल सेन्सर आहेत हे डिरेक्टली टायरच्या वॉलला कनेक्ट होतात आणि आपण त्याचं प्रेशर कंटिन्युअसली मॉनिटर करू शकतो. लाँग राईडसाठी खूपच युजफुल आणि सेफ्टी फीचर आहे. इन्स्टॉलेशन झाल्यावरती मी लगेच एक स्मॉल राईड केली, ज्याच्यामध्ये मी प्रॉपरली टेस्ट केलं की मला स्क्रीन विजिबल आहे की नाही आहे. यू कॅन सी दॅट की मी मॅप लावला आहे आणि विजिबिलिटी खूप चांगली आहे. अननोन रूटसाठी आणि लाँग राईडसाठी हे खूपच मस्त फीचर आहे. सनलाईटमध्ये सुद्धा स्क्रीन प्रॉपरली विजिबल आहे आणि ऑनेस्टली बोलायचं तर KTM 390 ADVवरती हा सेटअप खूपच छान आणि प्रॅक्टिकल दिसतो आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.